नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कॅन्टॉन्मेंट बोर्डाची निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दिनांक 4 मे रोजी कॅन्टॉन्मेंटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने बैठक घेता येते का असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे कॅन्टॉन्मेंटच्या निवडणुकीला आचारसंहितेचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांचा प्रचार बेळगाव उत्तर मतदारसंघात उत्साहाने पार पडत आहे. आज कणबर्गी परिसरात प्रचार दौरा झाला. नागनाथ मंदिर मार्गे बस स्टँड रोड, समर्थ गल्ली, पाटील गल्ली तसेच आंबेडकर कॉलनी परिसरात प्रचार फेरी निघाली. ठिकठिकाणी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. घरोघरी जाऊन उमेदवार रवी पाटील यांनी मतदारांची भेट घेतली आणि आपले बहुमोल मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी कणबर्गी गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचाराला ग्रामीण भागातून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान सोमवारी सकाळी हिंडलगा परिसरात लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवमनगरहून या दुचाकी रॅलीला सुरुवात होऊन विविध मार्गाद्वारे रॅली विजयनगरला पोहोचून सांगता झाली. मागच्या वेळी माझ्याकडून दिली गेलेली सर्व आश्वासने पूर्ण केली असून मतदारसंघात मूलभूत सुविधा पुरवल्या आहेत. यापुढे बेरोजगारी निवारण करण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे. दरम्यान आज भवानीनगर, पार्वतीनगर, चन्नमानगर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. मंगळवारी मजगाव येथे पदयात्रा काढण्यात येणार आहे, तर मंगळवारी व बुधवारी महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या सभा देखील होणार आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर पाटील उर्फ आबा यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांची सभा मंगळवारी संध्याकाळी मच्छे येथे होणार आहे, तर खादरवाडी येथे प्राध्यापक मधुकर पाटील यांची प्रचार सभा होणार आहे. त्यामुळे या सभांकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांची आज शाहूनगर परिसरात प्रचार पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. आज अमर येळ्ळूरकर यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मते देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रचार पदयात्रेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रचारानिमित्त गल्लोगल्ली अमर येळ्ळूरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची घटना हुक्केरी येथे घडली होती. या प्रकरणातील दोघा संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मारुती रंगाप्पा कुंडभीमगोळ, केंपण्णा मारुती कुंडभीमगोळ दोघेही राहणार बसापूर, तालुका हुक्केरी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. 1 फेब्रुवारी 2013 रोजी अलीसाब हसनसाब नाईक यांच्या खून प्रकरणी या दोघांवर खटला सुरू होता. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी रविवारी शिवबसवनगरमधील नागरिकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकांनी मांडलेल्या अनेक समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. तसेच काळी आमराई आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांच्या समवेत समीउल्ला माडीवाले होते. संविधान शिल्प युवक मंडळाच्या सदस्यांनी सेठ यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी आज अक्रोळी, अस्तुली, लोंढा, राजगोळ आणि मौजे गवेगाळी येथे प्रचार सभा उत्साहात पार पाडल्या. यावेळी भाजपचे बाबूराव देसाई, मारुती गावडे, विष्णू गावडे, नवळू बामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बेळगाव तालुक्यातील अलदगे गावची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 75 वर्षानंतर होत असून
दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटला आहे। या दरम्यान दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। लोक वर्गणी न घेता दानशूर व्यक्ती स्वतः पुढे येऊन महालक्ष्मीची मनोभावे सेवा करीत आहेत। तसेच भक्तांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत। दर दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत आहेत। महाराष्ट्रातील कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडलेले 3 TMC पाणी कर्नाटकातील राजापूर धरणात पोहोचले। दरम्यान कागवाडचे आमदार व भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजापूर धरणाला भेट देऊन पूजन केले। कागवाड भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याच्या समस्येची माहिती दिली। त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने राजापूर बॅरेजमधून कृष्णा नदीत 3 TMC पाणी सोडले। निपाणीत प्रभाग क्रमांक 28 हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। येथे नगरसेविकांची मनमानी चालणार नाही, जनतेचा निर्णय अंतिम राहील। जनता सदैव काँग्रेसच्या पाठीशी आहे। कोणी कितीही पैसे दिले तरी आम्हाला आमचा माणूस हवा, असा निर्धार येथील नागरिकांनी केला। प्रभाग क्रमांक 28 मधील आझाद गल्ली तसेच परिसरातील नागरिकांनी काँग्रेस उमेदवार काका पाटील यांना पाठिंबा देत उच्चांकी मतदान करण्याची ग्वाही दिली। पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत काका पाटील म्हणाले, सर्व समाजामध्ये सलोखा आणि एकोपा हवा यासाठी प्रयत्न करणारा काँग्रेस पक्ष आहे। भाजपने विकासाऐवजी जातीवाद करण्यात धन्यता मानली आहे। आपली ही शेवटची निवडणूक असून सहकार्य करण्याचे आवाहन केले। मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला हक्क असून सर्वांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला हक्क बजावावा। कमी मतदान होत असलेल्या परिसरात मतदान जागृती रॅली काढण्यात येत आहे। जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी माधव गीते यांनी केले। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा स्वीप कमिटी, तालुका प्रशासन, तालुका पंचायत, तालुका स्वीप कमिटी, नगरसभा चिकोडी यांच्या सहयोगाने शहरात निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार आमची वाटचाल मतदान केंद्र येथे हा मतदान जागृती उपक्रम साजरा करण्यात आला। आमदार श्रीमंत पाटील हे BSc पदवीधर आहेत। त्यांना शेतीविषयी अपार आवड व अनुभव आहे। याबरोबर गोरगरीब शेतकऱ्यांविषयी फारच मोठा आदर आहे। याकरिता त्यांनी अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेली खेळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजना पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे। तो आता पूर्ण होत आहे। अशा शेतकऱ्यांच्या पुत्राला मतदार बांधवांनी भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले। ते कागवाड तालुक्यातील अनंतपूर येथे रविवारी भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते। निपाणी मतदारसंघात डोंगर भागात भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून प्रचार फेऱ्या सभांना प्रतिसाद वाढताना सर्वोच्च गर्दी होत आहे। या प्रचार फेऱ्या व सभांमधून विरोधकांना टोला लगावला जात आहे। भावी म्हणणारे कायमचेच भावी राहतील, माजींना माझी ही पदवी यापुढेही कायम राहील, तर मंत्री शशिकला जोल्ले आजही आणि यापुढेही आमदार राहणार असून निपाणीच्या परमनंट आमदार शशिकला जोल्लेच राहतील, असा समर्थक कार्यकर्त्यातून विश्वास व्यक्त होत आहे। बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांच्या प्रचारार्थ कन्नड अभिनेता सुदीप यांचा आज भव्य रोड शो पार पडला। रोड शोला श्रीनगर गार्डन येथून सुरुवात झाली। या दरम्यान सुदीप यांनी चाहत्यांशी संवाद साधला व या निवडणुकीत भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी खासदार इराण्णा कडाडी, खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।